रामकृष्ण हरी. शेतकरी बांधवांनो, हवामान खात्यानं सांगितलेल्या अंदाजानुसार आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी खूप जोरदार असा पाऊस आशिव परिसरामध्ये झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की रानावरती सुद्धा जागोजागी पाणी साचलेलं आहे. आणि लगेचच म्हणजे जसं आपले पूर्वीचे लोक म्हणतात की सालाचा उन्हाळा आणि घंट्याचा पावसाळा हे बरोबर असतंय. आणि या ठिकाणी लगेचच खूप कडक असं ऊन पडलेलं आहे. अवकाळी पाऊस आशिव परिसरामध्ये पडलेला आहे. ह्याच्यामध्ये जे ऊस वाळून जात होते अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं ह्या उन्हाच्या तापमानामुळं ऊसांना पाणी कमी पडत होतं, विहिरीचं पाणी कमी झालेलं होतं. अशा ऊसांना दिलासादायक हा पाऊस सध्या तरी ठरत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की आत्ताच जस्ट 10 मिनिटापूर्वी पाऊस या ठिकाणी झालेला आहे. तर हे अशा पद्धतीनं पाणी थळथळलेलं आहे. खूप मोठा पाऊस, काल रात्रीसुद्धा खूप मोठा पाऊस झालेला होता. विजेच्या कडकडाटासह अचानकपणे या ठिकाणी पाऊस येत आहे. तरी अशा पद्धतीनं वावरावरती पाणी थांबलेलं आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि या ठिकाणी ऊस पिकाला दिलासा भेटत आहे या पावसामुळं. त्यांना पाणी कमी पडत होतं ऊसाला. अशा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस थोडासा दिलासादायक ठरत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आत्ताच झालेल्या या अवकाळी पावसामुळं असं पानंद रस्त्याला सुद्धा या ठिकाणी जागोजागी पाणी थांबलेलं आहे. सालाचा पावसाळा आणि घंट्याचा माफ करा, सालाचा उन्हाळा आणि घंट्याचा पावसाळा यालाच म्हणतात. हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. तालीला सुद्धा या ठिकाणी पाणी थांबलेलं आहे. तर अशा पद्धतीनं फक्त अर्धा पाऊण तासामध्ये पाणी या ठिकाणी झालेलं आहे. तालीला पाणी उभारलेलं आहे जागोजागी. तरी 15 मे पर्यंत हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना आहे की आपल्या शेतातली कामे उरकून, जे आपला कडबा असेल, वैरण असेल, गुळी वगैरे सगळं झाकून ठेवून आपल्या जनावरांची, आपल्या पशूंची योग्य ती काळजी घ्यायची आहे. ज्यावेळेस विजेचा कडकडाट होईल, विजा चमकतील, त्यावेळेस आपण झाडाखाली वगैरे उभे न राहता आपापली कामे आवरून आपापल्या घरी आलेले केव्हाही चांगलेच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला लाईक व कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.